चंद्रपूर किडनी प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी स्थापन केली आहे। ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर दावा केला आहे की राज्यभरात अवैध सावकारांचं एक रॅकेट सक्रिय आहे, जे तरुणांना, गरजूंना आणि शेतकऱ्यांना कर्जाच्या सापळ्यात अडकवून मदतीचा आमिष दाखवून त्यांना फसवतात आणि नंतर परदेशात नेऊन त्यांचं शोषण करतात। या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे। नाही, मीच त्याला त्या लॉसमध्ये होता, कॉल सेंटरमध्ये त्याला फसवून नेला गेला होता आणि त्याला मारहाण झाली, पासपोर्ट जप्त केला गेला होता आणि तो जिवंत येऊ शकला नसता, कारण भारतातील अनेक लोकांना त्या नोकरीच्या नावाखाली लॉसला घेऊन जातात। चीनजवळ एक छोटासा देश आहे आणि त्याच्यानंतर त्याचा मला फोन आला। मी सर्व माझी हे लावून आणि मी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री सगळ्यांना सांगून त्याला तिथून मी सोडून आणलं आणि मला नंतर सगळी परिस्थिती त्याची माहीत झाली की त्यांनी किडनी का विकली। मी स्वतः पोलीस अधीक्षक चंद्रपूरला सर्वप्रथम फोन करून या संदर्भात सर्व काही चौकशी करण्यासाठी एक नाही 5 वेळा पोलीस अधीक्षकांना फोन केला। पोलीस अधीक्षकांनी टीम पाठवली आणि माझ्या सूचनेनुसारच ही सर्व कारवाई सुरू झालेली आहे आणि अनेक तरुण यामध्ये आता आहेत आणि अनेक तरुणांची किंवा झाली आणि यामध्ये एसआयटी स्थापन झाली। सत्य पुढे आलं पाहिजे। हे फार मोठं नेटवर्क आहे सावकारांचं आणि शेतकऱ्यांना पूर्ण जमीन हडपून त्यांना व्याजाने पैसे देऊन त्यांना चक्रव्याज लावून वारंवार, म्हणजे या पोरांच्याकडून तर 1 लाख रुपये यांनी कर्ज घेतला आणि त्याला 74 लाख मोजूनही स्वतःची सर्व जमीन विकूनही या तरुण शेतकऱ्यांना सोडलं नाही आणि म्हणून आज नक्कीच यातून जे एसआयटी नेमली त्या एसआयटीच्या चौकशीच्या माध्यमातून सत्य बाहेर येईल।